मंडळी कल्पना करा, उत्तर प्रदेशातील एक छोटंसं गाव, चहूबाजूला शेती, साधं आयुष्य आणि त्या गावातून एक मुलगा मोठी स्वप्न डोळ्यात घेऊन बाहेर पडतो. ना ओळखी, ना पैसा, ना कोणाचा पाठिंबा, पण मनात एक हट्ट आणि एक जिद्द होती. एक दिवस अभिनेता बनायचंय. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही, आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. उत्तर प्रदेशच्या बुदाना या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा प्रवास इतका कठीण होता की अनेक वेळा त्याच्यावर स्वप्न तुटण्याची वेळ आली, पण त्यानं हार मानली नाही. केमिस्टची नोकरी, दिल्लीतल्या थिएटरमधला संघर्ष, मुंबईतले छोटे छोटे रोल, कधी 1 मिनिट, कधी 2 मिनिटांची भूमिका, पण त्या प्रत्येक छोट्या भूमिकेत त्यानं आपला जीव ओतून अभिनय केला आणि हळूहळू त्याचं टॅलेंट लोकांच्या नजरेत भरू लागलं. आज तोच मुलगा भारतातल्या सिने क्षेत्रातला सर्वात दमदार आणि वास्तववादी अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण या यशामागे लपलेला आहे संघर्ष, अपयश आणि जिद्दीची एक अविश्वसनीय कथा. म्हणूनच मंडळी, बुदाना ते बॉलिवूड, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या या प्रवासाची संपूर्ण गोष्ट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची गोष्ट म्हणजे एका छोट्या गावातून सुरू झालेला मोठा संघर्ष आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुदाना या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. गावातलं वातावरण खूप साधं होतं आणि मनोरंजनाची साधनही खूप कमी होती. त्यामुळे लहानपणी गावात होणारी रामलीला आणि छोटे नाट्यप्रयोग पाहताना नवाजच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्या छोट्या कार्यक्रमांनीच त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न पेरलं, एक दिवस अभिनेता बनायचं. गावातलं साधं आयुष्य आणि जमिनीशी जोडलेली माणसं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग बनली. कदाचित म्हणूनच पुढे त्यांच्या अभिनयात सामान्य माणसांचं वास्तव इतकं प्रामाणिकपणे दिसून आलं. स्क्रीनवरती जे पात्र साकारतात ते प्रेक्षकांना आपल्यासारखंच वाटतं आणि म्हणूनच सामान्य माणूसही त्यांच्या अभिनयाशी सहज रिलेट होतो. मंडळी, नवाजुद्दीन सिद्दीकी 9 भावंडांच्या मोठ्या कुटुंबात वाढले. त्यामुळं इतक्या मोठ्या कुटुंबात जबाबदाऱ्या देखील लवकर आल्या. घरात शिस्त, मेहनत आणि साधेपणाचं वातावरण होतं. त्यामुळं लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव कणखर बनला. छोट्या गावातून असूनही नवाजच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यामुळंच साधं जीवन जगत असताना त्यांनी मोठी स्वप्न पाहिली होती. हाच स्वप्नांचा ध्यास त्यांना पुढे गावातून बाहेर काढून अभिनयाच्या जगाकडे घेऊन गेला. हा प्रवास सोपा नव्हता, पण बालपणातल्या परिस्थितीनं त्यांना संघर्षासाठी तयार केलं होतं. कॉलेजमधून रसायनशास्त्र पदवी घेतल्यानंतर नवाजुद्दीनने वडोदऱ्यात केमिस्टची नोकरी सुरू केली. आयुष्य स्थिर वाटत होतं, पण याच काळात त्यांनी थिएटरमध्ये एक नाटक पाहिलं आणि त्या एका नाटकानं त्यांच्या मनातलं अभिनयाचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं. त्या क्षणी त्यांना जाणवलं, हेच ते जग आहे जिथं मला स्वतःला पाहायचंय. त्या रात्री त्यांनी मोठा निर्णय घेतला. सुरक्षित नोकरी सोडून अभिनयाच्या अनिश्चित मार्गावर चालण्याचा धोका त्यांनी पत्करला. नोकरी सोडल्यानंतर ते दिल्लीला गेले आणि थिएटरमध्ये काम सुरू केलं. त्यांच्याकडे स्थिर उत्पन्न नव्हतं, आयुष्य अनिश्चित होतं, पण अभिनयाची आवड इतकी प्रबळ होती की त्यांनी प्रत्येक अडचण स्वीकारली. दिल्लीतल्या थिएटर ग्रुप्समध्ये काम करताना त्यांनी रंगमंचांचे बारकावे शिकले आणि अभिनयाची खरी समज विकसित केली. थिएटरने त्यांना आत्मविश्वास दिला आणि पुढे चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या दमदार अभिनयाचा मजबूत पाया इथंच तयार झाला. यानंतर त्यांनी दिल्लीतल्या प्रतिष्ठित नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांना अभिनयाचं व्यावसायिक प्रशिक्षण मिळालं आणि अभिनयाच्या तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या. NSD मधील दिवसांमध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम करत आपली कला अधिक परिपक्व केली. ही संस्था त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली, कारण इथूनच त्यांना अभिनयात खरा आत्मविश्वास मिळाला आणि मोठी स्वप्न पाहण्याची ताकदही मिळाली. दरम्यान दिल्लीत थिएटर करत असताना नवाजुद्दीन सिद्दीकी यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. अनेक वेळा त्यांच्याजवळ भाडे देण्यासाठी किंवा रोजचा खर्च भागवण्यासाठीही पैसे नसायचे. अशा कठीण काळात मित्र आणि सहकारी कलाकारांनी त्यांना खूप साथ दिली. ते अनेक जणांसोबत छोट्या खोल्यांमध्ये राहत होते आणि अत्यंत साधं आयुष्य जगत होते. पण या संघर्षाच्या काळानं त्यांना खूप काही शिकवलं आणि याच अनुभवांमुळे त्यांना सामान्य व माणसाच्या भावना समजल्या आणि पुढे त्यांच्या अभिनयात ती वास्तवता दिसू लागली. नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधील शिक्षण पूर्ण करून नवाज मुंबईत आले, पण इथेही सुरुवात खूप कठीण होती. चित्रपटांमध्ये काम मिळण्याआधी त्यांनी काही काळ वॉचमनची नोकरी केली. दिवसा ऑडिशन आणि रात्री नोकरी असं त्यांचं आयुष्य चालू होतं. मुंबईत सुरुवातीच्या काळात त्यांना चित्रपटांमध्ये फक्त 1 ते 2 मिनिटांच्या छोट्या भूमिका मिळत होत्या, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक छोट्या भूमिकेला त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे साकारलं. त्यांना विश्वास होता की एक दिवस त्यांचा अभिनय लोकांच्या लक्षात येणारच. याच काळात त्यांना काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. सरफरोशमध्ये त्यांनी एका छोट्या गुन्हेगाराची भूमिका केली. त्यानंतर शूलमध्ये वेटर, जंगलमध्ये दरोडेखोर टोळीतील सदस्य, मुन्नाभाई MBBS मध्ये खिसे कापू आणि आजा नसलेमध्ये छोटासा स्थानिक व्यक्तीचा रोल त्यांनी केला. या भूमिका मोठ्या नव्हत्या, पण प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. हळूहळू चित्रपटसृष्टीतील लोक त्यांच्या अभिनयाची दखल घेऊ लागले. हा काळ त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचणारा ठरला. पुढे नवाजुद्दीनच्या कारकिर्दीत एक महत्वाचा टप्पा आला. अनुराग कश्यप दिग्दर्शित ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्यांच्या अभिनयाची पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.
जरी त्यांची भूमिका मोठी नव्हती तरी त्यांनी केलेल्या वास्तववादी अभिनयानं प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली आणि त्यांना अधिक चांगल्या भूमिका मिळू लागल्या. यानंतर न्यूयॉर्क या चित्रपटात त्यांनी जिलगई नावाच्या पात्राची भूमिका साकारली. ही भूमिका 9/11च्या घटनेनंतर चुकीच्या संशयावरून FBI च्या ताब्यात गेलेल्या एका भारतीयाची होती. अवघ्या काही मिनिटांच्या या भूमिकेत नवाजुद्दीननं डोळ्यातून व्यक्त केलेली वेदना इतकी प्रभावी होती की प्रेक्षक अक्षरशः हादरून गेले. दिग्दर्शक कबीर खान यांच्या या चित्रपटामुळे त्यांच्या वास्तववादी अभिनयाची ताकद सगळ्यांना दिसून आली. यानंतर पिपली लाईव्ह या चित्रपटात त्यांना एक महत्त्वाची संधी मिळाली. आमिर खान यांच्या निर्मितीखाली बनलेल्या या चित्रपटात नवाजने एका छोट्या शहरातील निराश पत्रकाराची भूमिका साकारली. त्या भूमिकेनं इंडस्ट्रीचं लक्ष त्यांच्या दिशेने वेधलं आणि त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन गती मिळाली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 2012 मध्ये आलेल्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी फैजल खान ही भूमिका साकारली. सुरुवातीला साधा आणि कमकुवत वाटणारा मुलगा हळूहळू एक धोकादायक गँगस्टर बनतो. हा प्रवास नवाजुद्दीनने इतक्या प्रभावीपणे दाखवला की प्रेक्षक थक्क झाले. चित्रपट रिलीज होताच नवाजुद्दीन सिद्दीकी रातोरात चर्चेत आले. बाप का दादा का सबका बदला लेगा रे तेरा फैजल हा त्यांचा डायलॉग तरी पॉप कल्चरचा भाग बनला. सोशल मीडियापासून ते तरुणांच्या संवादांपर्यंत हा डायलॉग खूप काळ ट्रेंड होत राहिला. याच वर्षी आलेल्या कहाणी या चित्रपटातही त्यांनी इंटेलिजन्स ऑफिसर खानची भूमिका साकारली. जरी त्यांची स्क्रीनवर उपस्थिती कमी वेळासाठी होती तरी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला. त्यांच्या डोळ्यातून आणि देहबोलीतून दिसणारे रहस्य चित्रपटाला वेगळीच ताकद देत होते. या भूमिकेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की नवाजुद्दीन सिद्दीकी भूमिका किती मोठी आहे याकडे पाहत नाहीत तर ती किती प्रामाणिकपणे साकारता येईल याकडे लक्ष देतात. तिथून पुढे नवाजनं अनेक हिट सिनेमे दिले. द लंच बॉक्समुळे नवाजला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. तर मांजी द माउंटन मॅन मध्ये दशरथ मांजीची भूमिका साकारताना त्यांनी जबरदस्त परिवर्तन करून आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. यानंतर सॅक्रेड गेम्स मधील गणेश गायतोंडे या भूमिकेमुळे ते OTTच्या जगात जागतिक स्तरावरती लोकप्रिय झाले. पारंपरिक नायकासारखा लुक नसतानाही त्यांनी केवळ दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मचरित्र अँड ऑर्डिनरी लाईफमुळे काही वादही झाले पण तरीही त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवलं. नवाजुद्दीन सिद्दीकी स्वतःला केवळ अभिनेता नाही तर परफॉर्मर मानतात. त्यांच्या मते अभिनय म्हणजे फक्त संवाद बोलणे नाही तर त्या पात्राच्या भावना, मन आणि आत्मा समजून घेणे. थिएटरमधील अनुभवानं त्यांना शिकवलं की अभिनय हा पूर्णपणे सत्य आणि प्रामाणिकपणावरती आधारित असतो. म्हणूनच प्रत्येक नवीन भूमिकेत तो स्वतःला नव्यानं शोधतो आणि त्याच प्रामाणिकपणानं प्रेक्षकांसमोर भूमिका साकारतो. थोडक्यात सांगायचं झालं तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा प्रवास हा बुदाना सारख्या छोट्या गावातून सुरू होऊन बॉलिवूड पर्यंत पोहोचलेल्या जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास आहे. छोट्या छोट्या भूमिकांपासून सुरुवात करून त्यांनी आपल्या वास्तववादी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. गँग्स ऑफ वासेपूर, द लंच बॉक्स आणि सॅक्रेड गेम सारख्या सिनेमांमुळे ते केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावरती ओळखले जाऊ लागले. म्हणूनच नवाजुद्दीन सिद्दीकी यांची गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. स्वप्न मोठं असेल तर सुरुवात कितीही छोटी आहे याला काहीच महत्व नसतं. जिद्द, मेहनत आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणताही माणूस आपलं स्थान नक्की निर्माण करू शकतो. बाकी तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.